नमस्कार म्हणजे स्वागत तुमचं डे किती वाय काय माहित नाही का मी दिदी आम्हाला ठोकणारच होती कन्नड बोल ते मराठीमध्ये रिप्लाय द्यायला बऱ्यापैकी फक्त ते बोलल्यानंतर आम्हाला घाण सवय की जय महाराष्ट्र म्हणायची हे जर म्हटलं तर आम्हाला इथं मारतरी कुत्रा चांगला बोले तू करणार इतर काही लोक अच्छा आहे उन्हीं बोललेलं हिंदी में आम्हाला भी हिंदी आता येतो आजी हिंदी बोलताय बघायला तर नुसतं आम्हाला मला देऊळ बघा असे सरळ जावा बघा देऊळाचे बघा तिथं आत मारा बघा लगेच येतंय बघा दुकानं पण तुम्ही चला नमस्कार म्हणजे स्वागत तुमचं डे किती वाय काय माहित नाही कारण डे हाय पहिली गोष्ट म्हणजे तर आपण आता आहे बेळगाव कुठला रोड आहे काय आम्ही झालो बेळगावला निवांत जरा वातावरण भारी टॉप झालंय इकडे बी टॉपचा बंडा झालाय बघा खतरनाक 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 तर बघू शकताय रोडची परिस्थिती खूपच बिकट झाली खडतर आहे खडतर रोड खडतर आहे मधून आपण प्रवास करतोय बघू शकता अतिशय सुंदर असा कर्नाटकचा रोड जो आपण बोलतोय की कर्नाटक आपल्यापेक्षा कर्नाटक चांगला आहे बघू शकता तुम्ही हे आहे तो रोड हाच तो रोड म्हणजे आम्ही आता पाटणा आलो चांगला रोड बंद करत जस्ट वी एंटर दिस रोड बट दिस रोड इज व्हेरी डेंजरस टू द आवर बाईक अँड आवर मेंटल हेल्थ अँड आवर फिजिकल हेल्थ therefore we our bike speed is slow and we go to the flow bike बेळगावमध्ये बेळगावमधून आपल्याला जायचं रविवार पेठमध्ये आता सिग्नल लागलाय असं चौक आहे काहीतरी आपल्याला इथनं असं खाली जायचं आहे मॅपला बघितलंय मॅपला दाखवलंय की इथनं आपला सर्कल मारायचा आहे बघा हा सर्कल मारून आपल्याला खाली जायचं आहे चला बाबू टॉप तो झाला इथं जरा कमी दिदी आम्हाला ठोकणारच होती तरी बरं मी व्हिडिओ काढावं झाला तर व्हिडिओ जर नसता आणि दिदी आम्हाला ठोकली असती तर गलती हमारी थी समझे भाई अगर मैं वीडियो नहीं निकालता और दीदी आके हमको ठोकती तो गलती हमारी थी लेकिन दीदी का लक्ष्य नहीं था ना इधर समझ रहे हो चलो अभी ढूंढते जिस काम के लिए हम आए वह काम करते हैं अभी चलो तर आम्ही आलोय पेठेत बऱ्यापैकी विषय काय झाला की तो लोकांना मी मराठीमध्ये बोलायला लागलो म्हणजे आता कसं तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्रोवर्सी काय झाला की मराठी कन्नड कारण तसं काय बेळगावमध्ये काय दिसना झाला इश्यू म्हणजे लोकांनी मराठी बोलायला लोकांसमोर कन्नड बोल ते मराठीमध्ये रिप्लाय द्यायला बऱ्यापैकी फक्त ते बोलल्यानंतर आम्हाला घाण सवय की जय महाराष्ट्र म्हणायची तर हे जर म्हटलं तर आम्हाला इथं मारतरी कुत्रा काय तुम्ही चांगला बोले तू करणार उन्हीं क्या बोले हमना सुनी नहीं तुमना सुनी क्या तुमना सुने टावर पीछे इधर के लोग अच्छा है उन्हीं बोलने लगे हिंदी में हमना भी हिंदी आता है तो आजी हिंदी बोलता है हमना लोगांगे बिगांगे बोलते है कुठं जायचं इधर राइड पे जाने का है ला तो घाल तू इधर से टावर आहे म्हणाले देखिए तो टावर अभी एक मिले वो यू देख यू टावर है देख यू है तो नीचे है टावर कन उन्हें क्या नाम बोले सो गड़त बोले सो देखिए तो इधर पिछू गाड़ी आए जरा आराम से चला चकोड़ा है सब चकोड़ा इधर दिखने लगे यो कन्नड़ आई हूँ वाचने आता नहीं भाई बेळगावात येण्याचा यो एक डिसएडव्हान्टेज आहे की तसं कन्नड आहे पहिला मराठी होतं की इथल्या लोकांनी काय काय केलंय काय काय आता त्यांनाच माहिती म्हणजे त्याच्या खाली इंग्लिश पण आहे कारण कोंडा आणि चावळ हे तांदूळ विचार बघा रविवार पेठ सांगितलंय उधर नीचे सीधा आले का अगदी स्ट्रेट देऊळ आहे त्या साईडला जाऊ एकदम स्ट्रेट लोक कुठे ओढू नको ओके ओके धन्यवाद मामांच्या म्हणण्यानुसार आम्हाला जायचं आहे इकडं असं हे बघा या गल्लीत ना रविवार पेठ इकडं असतंय बघा इकडं जायचं आम्हाला कुठंतरी जायचं कुठं जायचं आपल्याला सरळ जाने का यो टावर है इधर कत्ता टावर है क्या लोग सब टावर बोलने लगे इधर आके हमारा टावर का मिलने नहीं उधर टावर है देख भाई पायोनियर बैंक उधर टावर है देख वो देख भाई बघायला तर नुसतं आम्हाला देऊळ बघा देऊळ आणि टावर म्हणजे ज्याला आता आम्ही 17 जणांना भेटला आहे की नाही प्रत्येक मध्ये एक टावर बघा आता देऊळ बघा आता त्याला विचारलं ते म्हणते या सरळ जावा बघा तिथं देऊळ आहे ते बघा आणि तिथं आत मारा बघा लगेच येतंय बघा दुकानं म्हणतो मी चला हे नाव अरे देऊळ असतं की रे आता सांगितलं की रे माणसानं त्या असं का रे हे देऊळ आहे रे हे नाही वाडा नाही रे वाडा आहे रे टॉपचा विषय
सरळ 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 गाडी तिकडे जायला वाटतं. अरे वय रे, चल रे, तांदळाची नाही सिमेंटची गाडी आहे रे. ज्या माणसाला भेटा आला की नाही, एक तो माणूस तर फेमस आहे. कारण जिथं आम्ही विचारायला ते माणसाला ओळखीच आहे की नाही रे. जिथे भी सांगायला की नहीं उन्हें बताने लगे उधर जाओ तुम ना इधर जाओ. अभी इधर पूछने लगे, उन्हें बोलने इधर गढ़ दी नहीं है, पीछे जाए गढ़. तो रेवर पेटे में जाने का है हमने को. लेकिन हमना जिधर भी पूछने लगे उधर उन्हें बताने लगे कि गढ़ इधर है, इधर मंदिर से जाओ, टावरा से जाओ. लेकिन जिसको पूछने लगे उन्होंने क्या बोलते ही, उन्होंने बोलते ही अरे टावर है मंदिर है. 4 जन को पूछे, उन्होंने बोलते हैं टावर है मंदिर है. लेकिन हमारा क्या मंदिर दिखने लगे और टावरा भी नहीं दिखने लगे. पहिली गोष्ट म्हणजे हे गडद काय हा आलो की फायनली आम्ही पोहोचलो आहे गडद. हे बघा TS गडद. आपलं जे काम आहे बेळगाव मधले ते काम आपलं आता झालेलं आहे आणि आम्ही आता जाणार आहे पेट पूजा करण्यासाठी बऱ्यापैकी. तर इथं नियाज बिर्याणी म्हणून फेमस असं कानाला ऐकलं मी, त्यामुळे आता नियाज बिर्याणीला जाऊया आपण बऱ्यापैकी. आणि सगळं काम झालं बाकीचं जिथं काय असेल सगळं आवरून आता परतीचा प्रवास आहे. मग बघूया की बेळगावमध्ये जवळपास फिरण्यासारखं काय लोकेशन आहे बघूया. तिथे जरा असं आपण आपली छाप टाकूया आणि आपले व्हिडिओ करूया. चला. कन्नड वाचायचा प्रयत्न होता, कन्नड वाचायचा प्रयत्न समजत नाही कारण फील घ्यायचा फील. आता हे बघा इथं पाठीमध्ये आता कसं दुकान आहे, टाईल्सचं दुकान, टाईल्सचं. मग टाईल्सवरनं काय दुकान आवश्यक आहे त्या टाईपचं बघा. आम्ही आलो आता नियाज रेस्टॉरंटला बिर्याणी खाण्यासाठी. असं म्हणजे तिथे बिर्याणी टॉपची मिळते, त्यामुळं टॉपचा विषय करायचा टॉपचा गेला टाकून आम्ही आलोय. आणि गाडी पार्किंग जागा गावून झाली. मग यशाला म्हटलं समोर फोटो कॉम्प्लेक्स आहे तिथं तर असं लावा जाऊन जा. तर आता आम्ही आहे नियाज बिर्याणीमध्ये बिर्याणी खायला आलो आहे बऱ्यापैकी. कुठली बिर्याणी घेतला आपण? हैदराबाद. आपण घेतले हैदराबाद. यांच्याकडे ती त्यांची नियाज कुठली बिर्याणी ती काय नाव? नियाज हैदराबादी बिर्याणी. नाही दुसरी होती बाबा, पहिला घ्यायला होती सिग्नेचर. नियाज सिग्नेचर होती कारण ते म्हणले नियाज सिग्नेचर घेऊ नका, हैदराबादी घ्या. नियाज सिग्नेचरपेक्षा हैदराबादी बिर्याणी टॉपचा विषय आहे. त्यामुळे आम्ही आता मागितलं हैदराबादी बिर्याणी. चला खाऊया. तर भावांनो आणि त्यांच्या बहिणीनो थांबा. हां तर भावांनो त्यांच्या बहिणीनो आमचं बेळगावातलं काम झालं. आता आपण लागलो आता आजऱ्याच्या दिशेनं जाण्यासाठी. आणि बऱ्यापैकी आता आपण खानापूर रोड धरला. हे आवाज येणं झाला आहे. आणि ब्लॉग आवडला असं की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेळगावची आयडेंटिटी आपण तुम्हाला माहिती आहे आपण लई जुनं बनवणार होतो. कारण आपण एक फायनल बेळगावची आयडेंटिटी आपण बनवणार लवकरच बनवणार आहे, म्हणजे इंस्टाग्रामच्या रील्सच्या मार्फत. त्यामुळं स्टे ट्यून्ड. बाकी आपला विषय बाय.